थांबा, स्क्रोल करण्याआधी हे मंदिर एकदा पाहाच. महाराष्ट्रातील हे वृद्धेश्वर मंदिर आणि इथली दिव्य शिवपिंड प्रत्येक शिवभक्ताने आयुष्यात एकदा तरी अनुभवायलाच हवं. महाराष्ट्रातील असं मंदिर जिथे निसर्ग, इतिहास आणि श्रद्धा एकाच ठिकाणी अनुभवायला मिळते, हे आहे अहिल्यानगर जिल्ह्यातले वृद्धेश्वर मंदिर. तर नमस्कार मित्रांनो, चला तर सुरुवात करूया आपल्या व्लॉगला. आणि मी आहे सागर आणि आज आपण आलो आहोत या प्राचीन आणि सुंदर मंदिरात. असं मानलं जाते की हे मंदिर शेकडो वर्षांपासून भक्ताच्या श्रद्धेचे केंद्र आहे. काळ्या दगडात उभारलेलं हेमाडपंथी स्थापत्य, मंदिराभोवतीचा हिरवगार परिसर आणि इथली शांतता प्रत्येकाला वेगळाच अनुभव देते. आणि श्रावण महिना, महाशिवरात्री आणि सोमवारी इथे हजारो भाविक दर्शनासाठी येतात. तसेच हर हर महादेवच्या जयघोषाने संपूर्ण परिसर अगदी भक्तिमय होऊन जातो. आणि या मंदिराचं सर्वात मोठं आकर्षण म्हणजे इथली प्राचीन स्वयंभू शिवपिंड. भक्तांची अशी श्रद्धा आहे की ही शिवपिंड अत्यंत जागृत आहे आणि मनापासून केलेली प्रार्थना. आणि तसेच मंदिराच्या भोवती हनुमानाची जागृत मूर्ती आहे. तसेच गणपती बाप्पांची सुद्धा मूर्ती आहे आणि निद्रावस्थेत वसलेली एक गणपती बाप्पांची मूर्ती आहे. आणि मंदिराचा परिसर खूप शांत आणि स्वच्छ आहे. आणि तसेच इथे तुम्हाला काही वस्तू खरेदी करण्यासाठी एक छोटी छोटी दुकानं पण आहेत. आणि तसेच तुम्हाला लाकडी वस्तू घ्यायच्या असेल तर लाकडी वस्तूसाठी सुद्धा एक काका तिथे बसलेले असतात. त्यांच्याकडे सुद्धा खूप चांगले सागवानापासून तयार केलेले वस्तू आहेत आणि ते तुम्ही खरेदी करू शकता. आणि तसेच इथं आयुर्वेदिक वगैरे सगळ्या गोष्टी अवेलेबल आहे. आणि आम्ही त्या काकांना विचारलं होतं की आम्ही त्यांच्याकडून वस्तू खरेदी केली होती, तर त्यांनी आम्हाला डिटेलमध्ये सगळं सांगितलं होतं ते कसं घ्यायचं आहे. तर तेच तुम्ही पुढं ऐकू शकता, शेवटला आहे ते सगळं. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक लाईक, एक शेअर आणि एक फॉलो नक्की करा. आणि ज्यांना पण इथे या मंदिरात दर्शन घ्यायचं असेल आणि ज्यांना लोकेशन पाहिजे असेल त्यांनी नक्कीच कमेंट करा. मी त्यांना पर्सनली DM करेन लोकेशन. आणि हा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर नक्की शेअर करा. 5 ते 10 मिनिटातच जुलाब चालू होतो. दिवसभर 2-3 वेळेस नाही, मग ते फक्त तासभरच. हा 3 बारे 4 बारे झाले का त्याच्यावर एक ग्लास कोमट पाणी करायचं, मीठ आणि हळद चिमूट चिमूट टाकायची, हलायचं आणि पिऊन घ्यायचं. बंद होऊन जाणार. बंद होतं.